येथे हिंगलाज माता प्रगट दिन उत्साहात साजरा। अशोकनगर एसटी क्वार्टर नांदेड येथे भावसार सेनेच्या वतीने हिंगलाज माता प्रगट दिन साजरा करण्यात आले। त्यावेळी सर्वप्रथम हिंगलाज माता प्रतिमेची पुष्पपूजा, दीपपूजा करून दीप प्रज्वलन करून भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर, राज्य सचिव अभिषेक ताकजुरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आले। तसेच सिडको नवीन नांदेड येथे हिंगलाज माता प्रगट दिन साजरा करण्यात आली। यावेळी भावसार समाज सिडको नवीन नांदेडचे अध्यक्ष विनोद सुत्रावे यांनी सहपत्नी आरती केले। यावेळी रामदास पेंडकर तानुरकर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की हिंगलाज मातेने भावसार बंधूंना, भावसार समाजाला दिलेला आशीर्वाद व हिंगलाज मातेने दिलेले वरदान वारंवार स्मरणात राहावे। आपल्या संस्कृती जोपासण्यासाठी, आपले संस्कार नवयुवकांना देण्यासाठी, पुढील पिढीसाठी संस्कार तेवत ठेवण्यासाठी हिंगलाज माता प्रगट दिन साजरा करण्यात आले। चिंता हे चितेवर नेत असते। चिंतामुक्त होण्यासाठी चिंतनाची गरज आहे। एखादा व्यक्ती चिंताग्रस्त असेल, संकटात असेल तेव्हा त्याला खरी गरज असते सांत्वनाची, हिमतीच्या 2 शब्दाची। हे केवळ आणि केवळ समुपदेशनाने होऊ शकते, म्हणून समाजात समुपदेशनाची गरज आहे। ते भावसार सेनेच्या माध्यमातून लवकरच समुपदेशन केंद्राची सुरुवात करू। भावसार सेनेचे राज्य सचिव तसेच फलोह ग्रुपचे संस्थापक अभिषेक ताकजुरे यांनी म्हणाले की सर्व नवयुवकांनी हिंगलाज मातेचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे। समाजासाठी, समाजहितासाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे। शिवराज पेंडकर, सौ विद्याताई पेटकर, सौ सीमा क्षीरसागर, सुत्रावे मॅडम इत्यादी उपस्थित होते। सर्व उपस्थितांचे संजय पेटकर यांनी आभार मानले। भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर तानुरकर यांनी विठ्ठल मंदिर, रंगार गल्ली येथील हिंगलाज मातेचे दर्शन घेतले। त्यावेळी नवनिर्वाचित नांदेड जिल्हा भावसार समाज जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष गोविंद गणपतराव माळवतकर, सचिव डॉक्टर श्री विजय नागनाथराव काटकाळे, सहसचिव श्री संजय दिगंबरराव बिरले इत्यादींची भेटी व चर्चा झाली असता अध्यक्ष प्रत्येक मंगळवारी हिंगलाज मातेची महाआरती व भजन करण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले। जय हिंगलाज, जय भावसार। आणि साजरी करत आहोत हिंगलाज माता दिनानिमित्त सर्व या ठिकाणी जमलेल्या बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हिंगलाज माता प्रगट दिन आपण का साजरा करतो आणि का करायला पाहिजे? आपली जी संस्कृती आहे, संस्कृतीला जोपासण्याचं काम करत येणाऱ्या पिढीला संस्कार देण्याचं जे महत्त्वाचं जे काम आहे, या सिडकोचे जे अध्यक्ष आणि जे आपली जी जोडी म्हणतो विनोद सुत्रावे आणि पेंडकर सर, ह्या जे छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून समाजाला एक विचार देण्याचं महत्त्वाचं जे काम करत आहेत। हिंगलाज माता प्रगट दिन का साजरी केले पाहिजे याचं महत्त्व त्यांनी ओळखलेलं आहे। कारण हिंगलाज माता हे भावसार समाजाला दिलेलं वरदान, त्यांनी केलेला आशीर्वाद, त्यांनी दिलेला आशीर्वाद हे पुढच्या पिढीला देण्यासाठी हे मोठी तळमळ त्यांची आहे। आणि प्रत्येक छोटे छोटे जे कार्यक्रम करतात ते कार्यक्रम फार विचार आणि विचार देण्याचं जे काम करतात। म्हणून एक छोटंसं सांगायचं म्हणजे चिंता हे माणसाला चित्तेवर नेत असते। चिंता हे माणसाला चित्तेवर नेत असते। चिंताला मुक्त करण्यासाठी हे चिंतनाची गरज आहे। चिंतन केलं पाहिजे, विचार केलं पाहिजे। विचारानेच विचाराला विचार परिवर्तन करण्याचं काम विचार करत असते। ह्या गोष्टीचे, ह्या विचाराचे हे जोडी विनोद सुत्रावे, संजय पेटकर आहेत। म्हणून समाजाला विचार देण्याचं महत्त्वाचं काम हे करत आहेत। म्हणून या आपल्याला पुढचे एक ध्येय धोरण आपण ठरवलेलं आहे की बाबा या माणसाला, एखादा व्यक्ती जर चिंतामध्ये जर असेल, दुःखामध्ये असेल, प्रश्नामध्ये असेल, तर त्याला प्रश्नमुक्त करण्यासाठी त्याला पैशाची किंवा इतर कोणत्या गोष्टीची आवश्यकता नसेल, तर त्याला असते एक समुपदेशनाची गरज आहे। एक 2 चांगल्या शब्दाची, 2 चांगल्या विचाराची, 2 चांगल्या मधुर शब्दाची गरज असते। ते म्हणजे समुपदेशनाची सुरुवात आपण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये, म्हणजे एक 2-3 महिन्यामध्ये समुपदेशन केंद्र आपण सुरुवात करणार आहोत। तरी सर्वांना पुनश्च एकदा हिंगलाज माता प्रगट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंगलाज।